आपल्याला पहिला चेंडू टॅप केला गेलाय. बॉक्स आउटच्या रूपामध्ये लागतो आज का. प्रथमे दळवी पहिला चेंडू सटीक निशाण्यावरती, त्याच्यानंतर ड्राईव्ह करायला कुठेतरी मजबूर केलं. न्यू बॅटर मनीष दाखल झालाय. वाईट बॉल येतोय. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट बॉल. बघता बघता 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्पार्टन बॉईज 2 या स्कोर कार्ड वरती आहे. एक गडी आतापर्यंत बाद झालाय. ड्राईव्हचा चांगला फटका, रनआउटची संधी, फेकी चांगली नाहीये. स्टंप लाईनला जर थ्रो असता तर पूर्णपणे फलंदाज फ्रेम मध्ये सुद्धा नसता तिथे. 2 चेंडूचा खेळ अजूनही इथून येणं बाकी आहे. टॉस जिंकल्यानंतर स्पार्टनने फलंदाजी घेतली आहे, कारण इथे धावा चेस होताना खूप कमी आपण पाहिल्यात. बॅकफुटवरती जाऊन पंच केलंय तिथे क्षेत्ररक्षक, थोडीशी मिसफील्ड झाली, परंतु एकच धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. अजून एक चांगला ड्राईव्हचा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक तिथे आहे, त्याला बीट करणं थोडंसं कठीण. आफ्टर अ कंप्लीशन ऑफ 1 ओव्हर स्कोर कार्ड इज लॉस ऑफ 1 विकेट, 5 ऑन द स्कोर कार्ड. स्पार्टन बॉईज 5 या आकड्यावरती एक गडी बाद झालाय. साई क्रिकेट स्टार आणि भटवाडी साई दर्शन टॉस साठी रेडी राहायचे लगेचच. या जर आपण अवेलेबल असतील तर टॉस कंप्लीट होईल. साई क्रिकेट स्टार आणि भटवाडी साई दर्शन टॉस साठी या प्लीज. बॉलिंग मार्क वरती आपल्याला सोपान पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक प्रगतीपथावरती घेऊन सोपानला इंट्रोड्यूस केलं गेलंय. करेक्शन, वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील झाली तिथे थोडीशी. स्टेट बॅटेड स्ट्रोक, जावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच तिथे होता, परंतु चांगला झेल फॉलो थ्रू मध्ये टिपला गेलाय आणि फलंदाजाचा खेळ होतोय समाप्त. 5 या स्कोर कार्ड वरती लागतोय दुसरा धक्का. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरतीच सोपानने मिळवून दिला अजून एक विकेट.
फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर, सिंगल हँडेड क्षेत्ररक्षण चांगलं झालंय तिथे. एक धाव निश्चितच येते. ड्राईव्हचा फटका, एक धाव तिथे कंप्लीट होताना दिसेल. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि धावफलक 7 या स्कोर कार्ड वरती आहे. अजून एक चांगला बॉल हलक्या हाताने खेळून काढले तिथे. या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती गडी पास झाल्यानंतर धावफलकाला थोडंसं अंकुश लगावण्याचं काम दोन्ही गोलंदाजांनी केलं. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, या षटकामध्ये सुद्धा सोपान अप्रतिम गोलंदाजीचा भार हातातोय. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्यात. अजून एक चांगला बॉल हलक्या हाताने खेळायचा होता. रनआउटची संधी. बॅटर बॅक टू द पवेलियन, गॉन. अजून एक झटका लागतोय. 2 षटकाची झाली आहे समाप्ती. स्पार्टन बॉईज 8 या स्कोर कार्ड वरती 3 धक्के लगावले गेलेत. तिसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती विनायक पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट. स्पार्टन बॉईज कोणत्या तरी इथून फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागणार आहे, कारण धावा झाल्या नाहीयेत. अजून एक झटका या षटकामध्ये. ऑन ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये मिस्टर स्ट्रोक लॉंग ऑनला क्लिअरन्स करत बॉक्स आउटच्या रूपामध्ये स्पार्टन बॉईजला लागणारा 4था धक्का 8 या स्कोर कार्ड वरती. विनायकने पहिल्या चेंडूवरती घेतलाय अजून एक महत्वाचा बळी. अजून एक विकेट गारत. वाईड बॉलचे संकेत येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये ही धाव कुठेतरी इथून मोमेंटम शिफ्ट होईल का? पुल करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा कनेक्शन नाही आहे. अजून एक डॉट बॉल. विनायकचा चांगला षटक आपण पाहतोय. स्टेप आउट केलं. टॅप करण्याचा प्रयत्न. मनीष चेंडू खाली वेगाने आला, सिंगल रोखू शकणार नाहीये आणि एका धावेने बघता बघता टोटल जाऊन पोहोचणार आहे 10 या स्कोर कार्डवर. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक अजून एक रनआउटची संधी आहे आणि अजून एक झटका लागतोय. क्षेत्ररक्षण सुद्धा खूप चांगलं राहिलं. क्रिकेट स्टार संघाचा जर आपण आढावा घेतला या इनिंगचा, जेव्हा जेव्हा संधी निर्माण झाली आहे क्षेत्ररक्षक तिथे तैनात असताना मात्र त्यांनी खूप चांगलं रिस्पॉन्स दिलंय, चांगलं रिस्पॉन्ड केलंय.
न्यू बॅटर साहिलला इंट्रोड्यूस केले गेले इथे. 2 चेंडूचा खेळ इथून या षटकातील येणं शेष आहे. स्टेप आउट केलाय, स्टेट बॅटेड स्ट्रोक तर चांगला होता, फॉलो थ्रू मध्ये चांगलं डिफ्लेक्शन दिले चेंडूला. आता गरज आहे येणाऱ्या, अर्थातच विचार केला आपल्याला 7 चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागणार आहेत, कारण धावफलकावरती फक्त 11 धावा आहेत. वाईड बॉलचे संकेत, अवे फ्रॉम द ऑफस्टिक, बॅटरच्या रीच पासून थोडासा चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न तिथे झाला, परंतु वाईड बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस षटकाची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिरावलंय 12 या आकड्यावरती 5 गडींच्या मोबदल्यावर. वाईड बॉल. इथून सुद्धा जर आपण 10-12 धावा अर्जित करण्याचा प्रयत्न केला तर एक सेन्सिबल टोटल आपल्याला पाहायला मिळेल, कारण या मैदानावरती जर आपण 24+ धावा जरी केल्या तर आपल्याला हे मैदान हे विकेट संधी देतं कमबॅक करण्याचं. प्रथमेश दळवीला इंट्रोड्यूस केलं गेलंय. वाईड बॉलचे संकेत पुन्हा एकदा येत आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. अजून एक वाईड, अजून एक एक्स्ट्रा, अजून एक एक्स्ट्रा. आणि धावफलक 15 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचणार आहे. एक्स्ट्रा एक्स्ट्रा आणि एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा खर्च केल्या गेल्या आहेत आणि धावफलक आता 15 वरती आहे. अजून एक गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल का, ती चर्चा सुरू आहे. स्पीडअप करा, 15 मिनिटाचे टायमर आपला ऑन आहे. बॅकफूट वरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिथे पहिली फेअर डिलिव्हरी या षटकातील. इथे वेगळ्या पद्धतीने आपण पूल पाहिला, तिथे 17 धावा धावफलकावरती आहेत. ट्राय केलं क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, बॅकअप चांगलं आहे आणि बॅकअपमुळे धाव वाचली आहे तिथे. अदरवाईज आपल्याला ओव्हर थ्रोची धाव पाहायला मिळाली असती. सिंगल बॅक टू बॅक तिन्ही चेंडूवरती प्रथमेश दळवी विरुद्ध आले. धावफलक 18 वरती जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, परंतु या 3 चेंडूवरती जर एखाद दुसरा मोठा फटका आला ना तर धावफलक सेन्सिबल परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डाऊन द लेग साइड, अजून एक चांगला बॉल. इथे फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय.
डाऊन द लेग साईड चेंडू जाईल असं बॅटरला वाटलं, परंतु सरळ त्रिफळांचा वेध घेतला आणि गती गती आणि गती होती या चेंडूच्या मागे. चला भटवाडी साई दर्शन आणि साई क्रिकेट स्टार टॉससाठी लगेचच रिपोर्ट करा मुख्य मंचावर. डाऊन द लेग साईड अजून एक स्टंपिंगच्या माध्यमातून विकेट. विवेकजी धनावडे सरांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतो. वेलकम सर. न्यू बॅटर सनीला इंट्रोड्यूस केले गेले. शेवटचा चेंडू टॉससाठी लगेचच या भटवाडी साई दर्शन आणि साई क्रिकेट स्टार. इथे अजून एक स्टंपिंग आणि अजून एक हॅट्रिक होतीये कंप्लीट. प्रथमेश दळवीने केली हॅट्रिक कंप्लीट. पहिले 3 चेंडू वाईड हाताले गेले या षटकातील आणि त्याच्यानंतर ॲक्युरेट गोलंदाजी. आता येणाऱ्या 24 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 19 धावांची गरज आहे, परंतु या 19 धावा करण्यासाठी संघर्ष आपल्याला खूप जास्त करावा लागणार आहे स्पार्टन बॉईज समोर. साई क्रिकेट स्टार टॉससाठी लगेचच या. भटवाडी साई दर्शन संघाचा कर्णधार ऑलरेडी आलेला आहे. राजू शरांच्या शुभ हस्ते घेऊया आपण हा महत्वाचा टॉस. चला बॅटर्स क्रिकेट स्टार आयोजक कर्त्यांच्या भूमिकेमध्ये क्रिकेट स्टार संघाला आपण आतापर्यंत पाहिलंय, परंतु खेळ सुद्धा तितका चांगला राहिलाय. नवनिर्माण उत्सव मंडळ व क्रिकेट स्टार आयोजित नियोजित भटवाडीची माऊली चषक 2025चा शेवटचा अंतिम महत्वाचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि संपूर्ण स्पर्धेची चर्चा सातत्याने राहिली आहे. साई क्रिकेट स्टार्सने टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. चला 2 बॅटर्स प्लीज क्रिकेट स्टार घाई करा आणि त्यांच्या विरुद्ध स्पार्टन्स आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. याच्यानंतर सुद्धा अजून आपल्याला संपूर्ण 40+ ओपनचा लॉट खेळवायचा आहे आणि त्यानंतर मात्र जर उर्वरित याच लॉटमधले काही सामने असतील, सेमीफिनाले फिनाले असेल आणि फक्त 8 ते 9 वाजेपर्यंतच अवधी आपल्याकडे आहे मित्रांनो. क्रिकेट स्टार प्लीज सेंड यू 2 बॅटर्स इन्स्टंटली. 2 बॅटर्स लगेचच पाठवा. एकोणीस धावांचा पाठलाग करायचा आहे स्पार्टन बॉईज विरुद्ध क्रिकेट स्टार. 19 धावांचा पाठलाग करताना क्रिकेट स्टार. पहिला चेंडू स्विच हिटचा फटका, उलटा सुलटा सिंगल.
बॅकफूटवरती कट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाहीये. चांगलं यष्टीरक्षण तिथे. रनआउटची संधी, डायरेक्ट हिटचे प्रयत्न तिथे होते परंतु डायरेक्ट हिट झाला नाहीये. प्रेक्षक राजा सुद्धा हळूहळू संडेच्या फंडेमध्ये इथे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. स्पार्टन बॉईजने फक्त 19 धावांचं लक्ष दिलंय. क्रिकेट स्टार पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा त्यांनी अर्जित केल्यात. 21 मध्ये 17 धावांची गरज आहे. इथून मात्र विकेट घेणं हाच एकमेव पर्याय आपल्याकडे आहे. जर या मॅच मध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर सातत्याने विकेट घेणं गरजेचं आहे. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची तिथे संधी. मोक्याच्या क्षणी फलंदाज पुन्हा एकदा क्रीज मध्ये आलाय. नो बॉलने एक एक्स्ट्रा ऍड ऑन होईल आणि 3 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकावरती आहेत. सोपान सॉफ्ट हँडेड फ्रंट फूट पंच करण्याचा तिथे प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडू खाली आला, फेकी केली. स्लाइस करण्याचा प्रयत्न दोन्ही पायाच्या मधून. इंडिया गेटचं फॉर्मेशन. चौकार येतोय. दोन्ही पायाच्या मधून इंडिया गेटचं फॉर्मेशन. एवढं गॅप होतं की कुठेतरी ऑटो सुद्धा पास झाली असती. येणाऱ्या चेंडूचा विचार केला. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 20 मध्ये 12ची गरज आहे. 7 धावा ऑलरेडी धावफलकावरती आहेत. 19चा पाठलाग करायचा होता. सोपानने खेळलेला चौकार मॅच मध्ये पूर्णपणे आपण पाहिलं. अजून मजबूत पकड क्रिकेट स्टारची बनवताना आपल्याला दिसेल. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस लाऊड अपील झाली आहे. यष्टीरक्षकाने प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केलाय. पहिल्या दिवसामध्ये आपण रोहन चिल्लेचा असंच काहीतरी थ्रो पाहिला होता आणि विकेटचं पतन होत आहे. बॅटरला जावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. नजर हटी, दुर्घटना घटी. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं सुरेश सरोजचा तो अर्थातच गडी सुद्धा याच पद्धतीने पास झाला होता. कव्हर रिजनवरती क्षेत्ररक्षण करताना कॅप्टन कूल रोहन चिल्लेने जो केलेला डायरेक्ट थ्रो. पहिल्या दिवसाचा जर आपण आढावा घेतला, एका बाजूला श्री स्वामी समर्थ अंधेरी स्टेशन वाईज लॉट मधून क्वालिफाय झाला आणि ओपनच्या लॉट मधून मालवण मुकेश रॉयल चेंबूर. पुन्हा एकदा लाऊड अपील. स्टंपिंगची झाली आहे. रिव्ह्यू घेतला गेलाय. सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवा. सॉफ्ट सिग्नल नॉट आउटचा आहे. विकेटचं पतन. मॅच मध्ये ट्विस्ट.
न्यू बॅटर विनायकला इंट्रोड्यूस केलं गेलं. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण वरती खूप जबाबदारी. इथून सुद्धा जर आपण रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट घेतले तर कुठेतरी या धावा चेस करणं सुद्धा कठीण होऊ शकतं. मॅच इथून बनवू शकते, परंतु विकेट घेणं गरजेचं आहे. एका बाजूला क्रिकेट स्टार 19 धावांचा पाठलाग करताना 2 गडी गारज झाल्यात. 18 मध्ये 12ची गरज आहे. स्विच हिटचा प्रयत्न हलक्या हाताने फक्त गोलंदाजाच्या गतीचा वापर केलाय तिथे आणि स्विच हिटच्या माध्यमातून 1 धाव झाली आहे तिथे. 17 मध्ये अजूनही 11 धाव्यांची गरज आहे. इथून या षटकामध्ये आपल्याला विकेट्स घेणं गरजेचं असेल. जर मॅच बनवायची असेल तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट स्टार संत गतीने जरी धावफलक पुढे नेलं तरी या धावा इझिली येऊ शकतात. स्विच हिटचा पुन्हा एकदा प्रयत्न, चांगला फटका, चांगलं टायमिंग तिथे. दोन्ही फलंदाज आता पेशन्स दाखवत आहेत आणि पेशन्स खूप जास्त महत्वाचं आहे. 16 मध्ये 10ची गरज. चांगला ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे कव्हर रिजनवर. क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटली. रायझिंग होणारा चेंडूवरती लॉंग स्ट्राइड काढून मात्र ड्राईव्हचा फटका पाहायला भेटला. स्विच हिटचा प्रयत्न होता. मिस्टर स्ट्रोक आउटसाइड एज 1D माध्यमातून सिंगल पाहायला मिळाली आहे तिथे. अजूनही येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 9 धावेंची गरज आहे. क्रिकेट स्टार 19चा पाठलाग करताना थोडंसं इथे धावफलकावरती अंकुश लगावलं गेलंय, परंतु मिथिलेशकडे सुद्धा क्षमता आहे चांगले फटके खेळण्याची. दुसऱ्या बाजूला विनायक संयम दाखवलाय आतापर्यंत. स्विच हिटचा प्रयत्न यावेळेस लेगस्टिकच्या जास्त बाहेर. पंच वळतायत, व्हाईट बॉलचे सिग्नल देत आहेत. आता 14 मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. डाऊन द लेग साइड अजून एक व्हाईट बॉल. अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आणि आपण खर्च जास्त करतोय. इथे सेव्हिंगची गरज आहे सध्या. जर आपल्याला मॅच काढायची असेल, बनवायची असेल तर अशा पद्धतीने जर आपल्याला एक्स्ट्रा चेंडू हाताळले तर कुठेतरी इझिली रनचेस आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक चांगला स्वीपचा फटका, फाईन लेग रिजन वरती सिंगल होते कंप्लीट. विनायक आणि मिथिलेश संयम आणि संयम दाखवत आहेत. 13 मध्ये आता 6 धाव्यांची गरज आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू समोरच ठेवण्याचा प्रयत्न होता. मिसफील्ड पाहायला मिळाली तिथे. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक थोडासा फाईन उभा होता. इक्वेशनचा आढावा घेतला. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 5 धाव्यांची गरज आहे. अजून एक चांगला बॉल. पहिलेच मन बनवलं होतं पॅडल स्वीपचं. रन आउटच्या रूपामध्ये लागलेला धक्का. या धावेची गरज होती का हे सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत. 11 मध्ये 5ची गरज आहे.
11 मध्ये 5ची गरज. ऑन ड्राईव्हचा फटका. 4 धावा आल्यात आणि या चौकाराने धावफलक लेवल होईल. स्कोर कार्ड लेवल होणार आहे. 10 मध्ये 1ची गरज आहे आता. अप्रतिम स्ट्रोक. गोलंदाज फुलरलेनचा चेंडू हाताळेल याची आधीच कल्पना होती फलंदाजाला आणि त्यामुळेच गौरव भोसलेच्या बॅटमधून आलेला फटका चांगला आहे. कमबॅक केले गोलंदाजाने. प्रत्युत्तर दिलं यॉर्करने. 9 मध्ये आता 1 धावेची गरज आहे. हलक्याने विकेटवरती चेंडूला ठेवलंय. सिंगल परिपूर्ण होईल आणि मॅच जिंकली येथे क्रिकेट स्टारने. 7 विकेटने हा सामना जिंकलाय.